ज्या ज्या लोकांनी ज्याला सुपारी दिली असं म्हणतोय, जे अटक झालेत हे लोक जरांगेचे अतिशय जवळचे जुने सहकारी आहेत. मग माझा जरांगेवरच आरोप आहे की ह्या लोकांना जरांगेनीच पैसे दिले असतील, कारण की जरांगेनी खोट्या ऑडिओ क्लिप तयार करून घेतल्या असत्या. हे बघा, मनोज जरांगे नावाच्या चिलटाला ओबीसी नेत्यांना टार्गेट केल्याशिवाय दुसरं येतंय काय? ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं म्हणजे समाज भोळा बावडा समाज गोळा होतो. कुठतरी काहीतरी खोटा आरोप करायचे, मलिन करायचं आणि आपलं अस्तित्व समाजामध्ये संपलेलं अस्तित्व निर्माण करायचं. गेल्या 2 वर्षामध्ये मराठा समाजाचं अतिशय वाटोळं जरांगीच्या माध्यमातून झालेलं आहे. ईडब्ल्यूएस सारखं आरक्षण गेलंय आणि अक्षरशः आज जर कट ऑफ पाहिलं तर ईडब्ल्यूएसचा आणि एससीचा कट ऑफ जर लेवलला आहे आणि ओबीसी मध्ये घुसखोरी करून काय होणार आहे साध्य? ओबीसी मध्ये घुसखोरी करून जास्तीत जास्त ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचा फटका बसेल. परंतु ओबीसी आता सक्षम आहे, ओबीसी जागा झाला, ओबीसीला कळायला लागलंय आपलं कोण परक कोण. येणाऱ्या काळात ओबीसीला मतं देऊन सत्तेत जाण्याचं काम करील. परंतु जे शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळतंय हे ईडब्ल्यूएस गेल्यामुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान झालंय आणि ओबीसी मध्ये आल्यामुळे ओबीसीचा तोटा आहे, मराठ्याचा तोटा आहे. कारण की ओपनच्या तुलनेत ओबीसीचा कट ऑफ आहे, त्यामुळं मराठा समाजाचं अतिशय नुकसान झालं. मराठा समाजाचे तरुण लिहायला लागले, कॉमेंट्स मधून बोलायला लागले आणि त्यामधून त्याला भीती वाटायली की आपल्याला कुठेतरी आता समाजातीलच लोक मारहाण करतील. म्हणून संरक्षण मिळावं म्हणून जरा धनंजय मुंडेचं नाव घ्यायचं. धनंजय मुंडेंनी कुठं सुपारी दिली? आता खरं तर मला वाटतं सुपारी ज्या लोकांनी ज्याला सुपारी दिली असं म्हणतोय, जे अटक झालेत हे लोक जरांगेचे अतिशय जवळचे जुने सहकारी आहेत. मग माझा जरांगेवरच आरोप आहे की ह्या लोकांना जरांगेनीच पैसे दिले असतील, कारण की जरांगेनी खोट्या ऑडिओ क्लिप तयार करून घेतल्या असत्या आणि त्या माध्यमातून जरांगेने हे सगळे आरोप धनंजय मुंडेवर करायचे. मग धनंजय मुंडेचं नाव आलं म्हणजे मग काय होतं? समाज भावनिक होतून पुन्हा गर्दी होती. मग गर्दी झालीच नंतर मग याला कोणी मारहाण करणार नाही, कारण की गेल्या 2 वर्षात याने हजारो कोटीची संपत्ती माया जमवण्याचं काम केलं. ते कुठेतरी आता विल्हेवाट लावायची, व्यवस्थित बाजूला करण्यासाठी हे सगळं चाललेला प्रयत्न आणि विशेषतः याला संरक्षण पाहिजे. झेड प्लस सुरक्षेची अपेक्षा याला, कारण की मराठा समाजाचे तरुण याला मारू शकतात. ओबीसी मध्ये कुठेही याला कोणाला मारण्याची इच्छा नाही, कोणी मारू शकत नाही. ओबीसी समाज असे रिकामे भिकारचोट धंदे जरांगीसारखे कोणी करत नाही. त्यामुळं फक्त संरक्षण मिळावं, मराठा समाजापासून संरक्षण होण्यासाठी झेड प्लस सुरक्षेसाठी चाललेला खाटाटोपे. फक्त त्यामुळे धनंजय मुंडेचं नाव घ्यायचं आणि धनंजय मुंडेचं नाव घेतलं म्हणजे मग भावनिकता तयार होती, पुन्हा गर्दी तयार होती, आंदोलन मोठं होतं, बाकी काही नाही.